आश्रम होते, 4 आश्रम. दशरथानं ओळखलं आपले कारभार करायचे दिवस संपले. आता आता आपण काय करू, मोठ्या मुलाकडे कारभार सोपवू. आणि मनात विचार आला, रामाला जर राजगादीवर बसवलं तर रामाला 14 दिवस मनामध्ये विचार ठेवला, तसाच मनात ठेवला. आणि 14 दिवसानंतर आपले गुरु वशिष्ठ, त्या वशिष्ठाला आपला मनातला विचार सांगितला. वशिष्ठ ऋषी म्हणले, वा वा, अगदी आनंदाची गोष्ट आहे. किती भाग्य या अयोध्येच्या नगरीच्या लोकांचं. राम राजा होणार, त्यांचा लाडका राम राजा होणार. सगळ्या नगराचा लाडका कोण होता? राम होता. आणि तो जर राम राजा झाला तर किती नगरवासियांना आनंद होईल. सगळ्या नगरामध्ये दौंडी देऊन आपण लोकांना कळवू, असं वशिष्ठानं सांगितलं. सगळ्या नगरामध्ये दौंडी देण्यात आली. ऐका हो ऐका सर्व नगरवासी, उद्या सकाळी दशरथ नंदन प्रभू श्री राम यांचा राज्याभिषेक होणार आहे. हो, उद्या सकाळी होणार आहे. उद्या सकाळी होणार आहे. पण आज रात्री तर सगळा खेळ होते. सगळा रात्रीच आजच खेळ होणार आहे. आणि सगळा खेळ केव्हा होत असते? एका रात्रीतच खेळ सगळा. ते लोकसभेचे इलेक्शन लागले ना, मग ते जराशे महाराज लोकांना वेध लागतातच. महाराज झाले तर काय जाय, मला बी मतदानाचा अधिकार आहेच नाही. मतदारसंघ वेगळा आहे, तुमचा वेगळा, आमचा वेगळा. पण सगळा खेळ कोणीकडे एका रात्रीतच होते. एका रात्रीत हवाच बदलते. आज हवा वेगळ्याच पार्टीची, उद्या वेगळीच हवा. चला, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सगळा आनंदी आनंद आहे, सगळीकडे आनंदी आनंद. पण माणसाचंही तसंच असतं. उद्याचं काय आपल्याला माहित नाही, उद्या नशिबामध्ये काय. पण फक्त आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी. म्हणून तर साधू संतांनी सांगितलं, कोण दिवशी बैसोनी हत्तीवर, कोण दिवसी हो, कोण दिवशी बैसोनी हत्तीवर, कोण दिवशी भयतो चालत जावे, चालत जावे, देवठेविला तैसे रहावे, देवठेविला तैसे रहावे, देवठेविला तैसे रहावे. समयासे सादर भावे, सादर भावे, देवठेविला तैसे रहावे, देवठेविला तैसे रहावे. देवठेविला तैसे रहावे. सगळी प्रजा, सगळ्या प्रजेला आनंद झाला. दारावर दरवाजावर तोरण बांधल्या गेली, ढोल नगाडे वाजू लागले, सनई मंगल वाद्य वाजू लागली. सगळीकडे नगरामध्ये, अयोध्येमध्ये आनंदी आनंद आहे. पण स्वर्गामध्ये देवांची मीटिंग बसली. देवांची मीटिंग भरली आणि मीटिंग मध्ये सगळेजण चर्चा करू लागले, अरे हा राम लहानाचा मोठा झाला, 1 वर्षभर काय विश्वामित्रासोबत वनात गेला, लग्नही झालं, आनंदात पार पडलं. आता राजा जर झाला, हा सिंहासनावर बसला, तर आपले भाऊ बंद का त्या रावणाच्या तावडीत तसे ठेवायचे का? आपण तर का त्या रावणाच्या कैदेमध्ये त्याचे गाढव वळायला गणपती, झाडून काढायला वरुण देव, हो, स्वतः स्वयंपाक शिजवायला अग्नी होता म्हणतात. सगळे देव आपले भाऊ बंद सगळे त्या रावणाच्या तावडीत. कोण सोडवेल त्याला? याला राजा नाही होऊ द्यायचं. कोणाला? राम प्रभूला राजा नाही झाला पाहिजे. मग काहीतरी खेळ केला पाहिजे. काय करायचं? सरस्वतीला विनंती केली, देवी तू काहीतरी कर, बुद्धीमध्ये बदल कर. कोणाच्या? ज्याचा जन्म अयोध्येमध्ये झालाय त्याच्या बुद्धीमध्ये बदल करणं शक्य नाही. कारण अयोध्येचे लोक सगळे रामरूप होते, रामासारखेच होते, रामरूप होते. म्हणून अयोध्येमध्ये ज्याचा जन्म झालाय त्याच्या बुद्धीमध्ये बदल नाही करता येत. म्हणून एक पात्र निवडलं. पात्र ते अयोध्येमध्ये जन्मलेलं नव्हतं. ते कुठं जन्मलेलं होतं? तिथंच जिथं आता मामाच्या गावाला गेलाय भरत. काही देशामधली होती ती मंथरा. आणि दशरथ राजाला हुंड्यामध्ये आलेली होती. हुंड्यामध्ये फ्रीज, टीव्ही, कूलर, कपाट येते का, तसं काही संघ आलती ती मंथरा काही संघ आलेली होती. काही सोबत ती माहेरून आलेली होती. म्हणून तिची निवड केली सरस्वतीनं. ही जन्मलेली नाही, अयोध्येच्या मातीतली नाही, हिला निवडू आपण. मग
काही ती मंथरा जी आहे ती फुलं आणण्यासाठी गेली होती, गावाच्या बाहेर, नगराच्या बाहेर शेतामध्ये गेलेली होती म्हणा, बागेमध्ये गेलेली होती म्हणा. तिला माहित नाही नगरामध्ये काय झाले काय नाही. आल्यावर तिनं गावामध्ये विचारलं. गावामध्ये येते ती आणि गावामध्ये आल्याच्या नंतर काय झाली घटना, शेतातून येते, दुपारची वेळ, आणि तिनं डोक्यावरची ती टोपली खाली ठेवली फुलाची आणि एका झाडाखाली थांबली. ते झाड कशाचं होतं? हिवराचं झाड होतं. हिवराचं. तुमच्याकडे ते झाड पूर्ण भारतभर आहेत, कुठेही गेलं तर ते झाड पाहायला मिळतात तुम्हाला. ते हिवराच्या झाडाखाली बसली आणि त्याच वेळेला सरस्वतीनं एक विकल्प निर्माण केला. विकल्प म्हणजे त्याला आपण दुर्बुद्धी म्हणू. दुर्बुद्धी. विकल्प त्याच्या विरुद्ध संकल्प. विकल्प म्हणजे दुर्बुद्धी, विकल्प म्हणजे दुर्बुद्धी, आणि दुर्बुद्धीच्या विरुद्ध सद्बुद्धी. ती दुर्बुद्धी, त्या दुर्बुद्धी बसली त्या हिवराच्या झाडावर आणि त्या झाडाखालीच मंथरा बसली. मंथरा बसल्याबरोबर सावलीत त्या दुर्बुद्धीनं, त्या विकल्पानं प्रवेश केला मंथरेच्या डोक्यामध्ये. विकल्पानं प्रवेश केल्याबरोबर तिची बुद्धी पालटली. विनाशकाले विपरीत बुद्धी. चांगलं घडत असताना काहीतरी वेगळं सुचणं म्हणजे त्याला दुर्बुद्धी सुचणं असं म्हटलेलं आहे. त्या हिवराच्या झाडाखालून ते निघाली. हिवराचं झाड फक्त ही उपमा त्या झाडाला आहे बरं का. हिवराचे झाड माणसामध्ये बी असतात काही. हिवराचे झाड माणसामध्ये बी असतात काही. त्या माणसाच्या सावलीला बसलं की चांगल्याची बुद्धी पालटवण्याची ताकद त्या माणसाच्या सावलीमध्ये असते. अशी काही प्रत्येक गावात माणसं असतात, त्याला हिवराचं झाड म्हणायचं. काय म्हणायचं? हिवराचं झाड. दोघं चौघ भाऊ आहेत समजा, त्या चौघा भावातल्या एकाला बोलवायचं. अरे काय रे बबन, लय रात्रंदिवस काम करायला. म्हणला हो. मोठा दादा कुठे आहे? मोठा दादा पुण्याला गेलाय आज. मधवा औरंगाबादला गेलाय. आणि 3 नंबरचा तो हैदराबादला गेलाय काहीतरी खरेदीसाठी. आणि तू? मी उसात दारं धरायलो. आज मोटर लावल्या 2-3 आणि गड्यासोबत काम करायलो, मला उसात दारं धरायचे. अरे तिघं भाऊ 3 शहरामध्ये फिरतायत, एक मुंबईला, एक पुण्याला, एक हैदराबादला, आणि तू शेतात दारं धरून मरतोस की काय? एवढी मरमर कशासाठी? पोट का तुला फक्त एकट्यालाच आहे का? बाकीच्यांना पोट नाही तिघा भावाला? इतकी मरमर एकटाच करतोस? बस. दुसऱ्या दिवशी तिघं भाऊ घरी आले. दादा, उद्यापासून मुंबईची खरेदी मी करणार, हैदराबादला मोटर आणण्यासाठी मी जाणार, औरंगाबादला केळीची पट्टी आणायला मी जाणार. उद्यापासून तिघांना तुम्ही उसात दारं धरायचं. उसात. कशाचा परिणाम झाला? त्या हिवराच्या झाडाखाली बसल्याचा परिणाम झाला. असे जे बुद्धीत भेद करायला लावणारे माणसं असतात, माणसंच नाही गडी बाया सुद्धा असतात हिवराच्या. काही हिवराच्या डोक्याच्या असतात. हो. घरी जी 2-3 सुनायचा चांगला कारभार चालला, जावायचा की एखाद्या जाऊला बोलवायचं, चहा प्या. एकी ग बाई, चहा पिऊन जा. का ग? लईच मरमर करायली. शेण काढायचं तुझ्याच माग, झाडून काढायचं तुझ्याच माग, तिच्या लेकराला आंघोळ घालायची तुझ्याच माग, कपडे घालायचे, तिच्या लेकराचा स्वयंपाक, तुझ्या लेकराचा डबा सगळा तूच करायचा, आणि तिनं फक्त आयतं बसून राहायचं. त्या बाईला म्हणायचं हिवराचं झाड. आता ओळखून घ्या तुमच्या गल्लीतले कोण आहेत. चला. म्हणून अशा हिवरापासून सावध राहायला सांगितले. सावध राहायला. मीच नाही, ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा सावध राहण्यासाठी सांगितले. हो. हिवराची सावली सज्जने जैसी नाडीला. हिवराची सावली, त्या हिवराच्या सावलीमध्ये कोणीच बसत नाही, कोणीच. इकडं राम प्रभूला वशिष्ठ ऋषीनं सांगितलं होतं, रामा उद्या तुला आता राज्याभिषेक होणार आहे बाळा, मग तू उपवास कर. उपवास धरला रामानं. फळं घे, दूध घे आणि दर्भाच्या आसनावर बसून राहा. रामप्रभूनं वशिष्ठ समोर हात जोडले आणि विनंती केली वशिष्ठ ऋषीची, प्रार्थना केली वशिष्ठाकडे, गुरुजी मला एक विचारायचंय. म्हणले का? माझा जन्म कधी झाला? म्हणले नवमीच्या दिवशी. माझ्या 3 भावांचा जन्म. अरे एका पाठोपाठ एका दिवसाच्या फरकानं सगळे तुम्ही एकदा सोबतच जन्माला आले. नवमीला एक, दशमीला एक, एकादशीला एका दिवसाचा फरक, काय जास्त फरक नाही. मग गुरुजी, मग हे सगळं राज्य मला एकट्यालाच का? राम काय म्हणतोय पहा. भाऊ काय, भावांचा विचार. दोघं भाऊ मामाच्या गावाला गेलेत आणि राम लक्ष्मण फक्त इथं आहेत घरी. तरी देखील राम काय म्हणतोय, गुरुजी आम्ही जर सगळे सोबतचेच आहोत, एकाच वयाचे, तर राज्य फक्त मला एकट्यालाच का, सगळ्याला का नाही? त्याला म्हणावं राम.
राम कोणाला म्हणावं ऐका, जग उगीच डोक्यावर घेऊन पूजा नाही करत. जगानं डोक्यावर घेण्यासाठी रामाचे विचार आपल्या अंगी असावे लागतात. एक भाऊ दुसरा भाऊ घरी नसताना सुद्धा म्हणतो, मला एकट्यालाच का सगळा हिस्सा, त्याला का नको? त्या भरताला द्या राज्य, शत्रुघ्नाला सुद्धा द्या, सगळ्यांना राज्य द्या, मला एकट्याला राज्य नका. त्याला राम म्हणतात, त्याला राम म्हणतात. गुरुजी, मला फक्त एकट्यालाच राज्य का? सगळ्यांचा जन्म जर सोबत झालाय, सगळ्यांचं बालपण जर सोबतच झालंय, सगळ्याची मुंजई एकदाच झाली, सगळ्यांचं शिक्षण सोबतच झालं एकाच गुरुजीकडं, मग राज्य मला एकट्यालाच का? राज्य सगळ्यांना द्या, चौघालाही राज्य द्या, रामालाही द्या, लक्ष्मणालाही द्या, भरतालाही द्या, शत्रुघ्नालाही द्या. तेव्हा गुरुजी वशिष्ठ समजूत काढतात, अरे रामा, तुझा जन्म नवमीचा, तू मोठा आहेस आणि आजपर्यंतचा इतिहास आणि नियम असा आहे, मोठ्या मुलानं राज्य केलं पाहिजे, मोठ्या मुलानं, म्हणून तुला राज्य. राम प्रभू उपवास केलेला आहे. आणि ती मंथरा त्यावेळेला नगरामध्ये आली. मंथरा नगरामध्ये अयोध्येमध्ये आली आणि पाहिलं, दरवाजावरले तोरण पाहिले, दारात टाकलेले सडे पाहिले, रांगोळी पाहिल्या, दिवे लावलेले पाहिले. आणि नगरातल्या एका माणसाला तिनं विचारलं, अरे कशामुळे उड्या मारतायत रे इकडून तिकडं, का एवढे तुमचे चेहरे आनंदी दिसत आहेत? देख मंथरा नगरो बनावा, मंजुल मंजुल बाज बदावा, पूछसी लोगन काहो उछाऊ. अरे कशामुळे एवढे आनंदी तुम्ही? त्यावेळेला त्या माणसानं सांगितलं, त्या नागरिकानं एका सांगितलं, राम तिलको सुनिभा उर दाहो. राम तिलक असे शब्द ऐकले, रामाला राज तिलक होणार आहे. त्यावेळेला तिच्या सुनिभा उर दाहू, उर दाहू म्हणजे तिच्या हृदयामध्ये आग लागली, असं तुलसीदासजी वर्णन करतायत. रामाला राज्याभिषेक होणार हे कळल्याबरोबर मंथरेला धक्का बसला. घाईनं कैकेयीकडे जायला निघाली. कैकेयीनं गेल्याबरोबर दारात उभ्या असलेल्या मंथरेला विचारलं, का ग मंथरा अशी शांत उभी का? चुपचाप तो क्यों खडी है? मेरा राम तो कुशल है. काय म्हणते कैकेयी? पहिला शब्द पहा, पहिला शब्द. त्या मंथरेला दारात आलेलं पाहिलं, शांत उभी आहे मंथरा, पण कैकेयीनं आल्याबरोबर विचारलं, माझा राम तर चांगला आहे ना? कारण सगळ्यात जास्त जीव रामावर जर कोणाचा असेल तर तो कैकेयीचा होता. असं म्हणतात, कैकेयी जेव्हा झोपत होती तेव्हा डोळ्यावर एक पट्टी बांधून झोपत होती, पट्टी बांधून. का? कारण तिला उठल्या उठल्या सकाळी फक्त रामाचंच तोंड पाहायचं असायचं, रामाचंच. दुसरं कोणा, राम समोर आल्याशिवाय डोळे सुद्धा उघडत नव्हती झोपेतून मंथरा. एवढा कैकेयी, कारण कैकेयीचा सगळ्यात जास्त जीव रामावर. सखी आई कौशल्य आहे, पण कौशल्यापेक्षाही जास्त जीव लावला कैकेयीनं. मग तुम्ही म्हणाल, महाराज हे कैकेयीनं जर एवढा जीव लावलेला होता रामाला, मग वनवासाला पाठवण्यामागं कारण काय? कारण फार वेगळे आहेत, कारण फार वेगळे. ते कारण मी नंतर सांगेन, अगोदर ही कथा सांगतो, ऐका. कैकेयी जगामध्ये तोंड काळं झालं कैकेयीचं रामाला वनवासाला पाठवून. पण त्यामागे इतिहास असा आहे, एकदा कैकेयी लहान होती. कैकेयी देशामध्ये, माहेरामध्ये जेव्हा कैकेयी लहान होती तेव्हा तिच्या घरी एक साधू आले, राजवाड्यामध्ये साधू आले. आणि ते साधू आल्याच्या नंतर सकाळच्या वेळेला ध्यान लावलं त्यांनी, ब्रह्ममुहूर्तावर उठला साधू आणि सकाळच्या वेळेला डोळे बंद करून समाधी लावली. आणि कैकेयी उठली, लहान होती ती. कैकेयी उठली, पाहिलं तिनं, दाढी जटा वाढलेल्या, डोळे बंद केलेले, तो देव घरात बसलेला साधू पाहिला आणि हिला खोडी करायची दुर्बुद्धी सुचली, खोडी करायची. म्हणली, किती चांगलं बसलंय हे म्हातारं बाबा, हलविलं तर हलणं, बोललं तर उठणं. मग गेली स्वयंपाक घरात आणि तव्याला असे दोन्ही हात घासले आणि तव्याचं काळं आणलं आणि त्या साधूच्या तोंडाला लावलं. त्या साधूच्या तोंडाला काळं लावलं. थोड्या वेळानं साधू समाधीतून बाहेर आला आणि साधूनं जेव्हा पाहिलं आपल्या तोंडाला काळं लावले आणि समोर बसलेले त्या कैकेयीला विचारलं, का ग तू लावलंस? हो बाबा. उठलं तर उठत नाही तुम्ही, बोललं तर बोलत नाही, मग काळं लावलं. अगं माझ्या एका साधूच्या तोंडाला काळं लावलंस, जगात तुझं तोंड काळं होईल, जगात. त्या साधूचा श्राप आहे कैकेयीला, म्हणून तिचं तोंड काळं आहे. म्हणून अजून दुसरं कारण, दशरथ राजाला श्राप दिला होता. कोणी? मधुकर महाराज. हा, श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिला. काय श्राप दिला? अरे पुत्राच्या वियोगानं मरशील, पुत्राच्या वियोगानं. एकही पुत्र तुला पाणी पाजवायला जवळ राहणार नाही, एकही पुत्र. कैकेयीने विचार केला त्या श्रापावर. मी काल सांगितलं, राजा दशरथ जेव्हा ती शिकार येऊन चितेला अग्नी देऊन घरी परत आला, सरळ थेट गेला कैकेयीच्या महालामध्ये, कैकेयीच्या महालात गेले.
आणि कैकईच्या मांडीवर डोकं ठेवून, जसं एखादं बाळ आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून कुशीत शिरून रडते, तसा राजा दशरथ रडला होता कैकईच्या मांडीवर. आणि कैकई फक्त भिंतीला टेकून बसली आणि तिनं विचार केला होता. काय विचार केला तिनं? विचार केला, जर राजाला श्राप दिलाय, मरताना एकही पुत्र तुझ्या जवळ शिल्लक राहणार नाही पाणी पाजवायला. जर राजा पुत्राच्या वियोगानं मरणार आहे, पुत्राच्या वियोगानं, राजानं मरायच्या अगोदर माझ्या पुत्राचंच काही झालं तर चौघी सुना विधवा होतील, चौघी सुना विधवा होतील. आणि त्या सुना विधवा व्हायच्या ऐवजी आम्हीच जर तिघी जण विधवा झालो तर? हा कैकईचा विचार. कारण मुलं गेल्याच्या नंतर पाणी पाजवायला राजाला कोणीच राहणार नाही, म्हणून तिनं विचार केला, मुलांना काही होण्याच्या अगोदर आपल्या पतीला झालं तर हरकत नाही, कारण सुना विधवा होऊ नयेत. आम्ही विधवा झालो तर झालो, मी विधवा झाले तर झाले. हा कैकईचा हेतू होता. कैकई जसं वर्णन सांगतात लोक तशी दुष्ट नाहीये बरं का. बऱ्याच लोक म्हणजे कसं आहे, आपल्या समोर इतिहास सांगणारानं चुकीचा सांगितलेला आहे. काही लोकांनी सांगणारानं चुकीचा सांगितला. महाराज लोकांचं काम आहे या गोष्टी, म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू सांगण्याचं कर्तव्य आहे महाराज लोकांचं. महाराज लोक काय करतात माहितीये काय, जसं रंगलं तितकं रंगवितात, म्हणजे 4-2 किलो रंग येतानीच घेऊन येतात, रंगवायचं आलं तेवढं रंगवितात आणि जातात निघून. पण समाजावर त्याचा परिणाम तसाच राहतो. एखाद्याच्या विषयी त्याला काय म्हणतो आपण, पूर्वग्रह निर्माण होतो. पूर्वग्रह, तो पूर्वग्रह काढून टाकण्याचं काम महाराज लोकांचे. कैकई वाईट नव्हती, कैकईनं सारासार विचार केला सगळा. जर आपल्या मुलांना काही झालं, 4 मुलं जर आपले मरण पावले, तर मग त्यांच्या वियोगानं राजा दशरथ मरण पावणार. मग आणि तोपर्यंत आपल्या 4 सुना विधवा होणार आणि नंतर आपणही विधवा होणार. म्हणजे 4 सुना विधवा झालेलं डोळ्यानं पाहण्यापेक्षा आपण जर आपलं कपाळाचं कुंकू पुसलं तर काय वाईट आहे. म्हणून आपल्या सुनांच्या कपाळाचं कुंकू टिकवण्यासाठी तिनं राजा दशरथाकडे ती मागणी केली होती, रामाला वनवासाला पाठवण्याची. कोणत्याही जर असं समजा इतिहासामध्ये जर असं असेल तर हे साधू, हे बुवा लोकांचं, महाराज लोकांचं काम आहे ते समाजासमोर आणून द्यायचं. तुकोबारायांच्या पत्नीच्या बाबतीत असंच म्हटलेलं आहे. बरेच जण म्हणतात तुकारामाची पत्नी कर्कशा होती. अरे नव्हती ती कर्कशा, तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला काय, अरे ज्या बाईसाठी, ज्या स्त्रीसाठी पायात रुतलेला काटा काढायसाठी देव धावत येतो, ती बाई कर्कशा असू शकते का? ती स्त्री कर्कशा असू शकते का? तिच्या पायामध्ये काटा. एकदा तुकाराम महाराज दररोजची सवय, भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसायचं आणि भजन करायचं. भजन 4 माणसामध्ये बसायचं नाही, काय हरकत नाही, जंगलात जायचं भंडाऱ्या डोंगरावर आणि तिथं झाडामध्ये बसून, हो, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येता, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एकट्या एकांतामध्ये जायचं, एकांतामध्ये आणि त्या भंडाऱ्या डोंगरावर भजन करायचं, भंडाऱ्या डोंगरावर विठ्ठलाचं भजन करायचं. दगडाच्या टाळामधून गाईले अभंग, दगडाच्या टाळामधून. आणि आपला मालक उपाशी घरातून गेलेला आहे, उपाशी घरातून, हो, त्या माऊलीनं भाकरी घ्यायच्या, भाकरी टोपल्यामध्ये बांधून घ्यायच्या, डोक्यावर टोपलं घ्यायचं, भाकर भाजी घ्यायची आणि हातामध्ये पाण्याची भरलेली कळशी. उन्हातानाचे दिवस, भंडाऱ्या डोंगराकडे जाताना देहूमधून ते भंडाऱ्या डोंगराचं अंतर सगळ्यांनी पाहिलेले तुम्ही. जात असताना
त्या भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एका दिवशी मोठा काटा घुसला माईच्या पायामध्ये. तुकारामांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा घुसला. भळाभळा रक्त व्हायला लागलं. खाली बसली, खाली टेकवलं, टोपलं आणि ती हातातली घागर पाण्याची खाली ठेवली. रक्त निघते, रक्त. स्वतः काटा काढायची हिंमत झाली नाही. बळाबळा रक्त निघते. धावा करावा तर कोणाचा? भगवंता. अरे मालकाची भाकर घेऊन जात होते. ती हाक ऐकली देवानं आणि देव धावत आला आणि पायातला माईच्या काटा काढला. एवढा अधिकार मग कर्कशा असलेल्या स्त्रीसाठी देव येईल का हो? जी नवऱ्या तुकोबारायांनी लिहिलेलं, अभंगामध्ये लिहिलं काय, बाईला कर्कशा म्हटले. नवऱ्याला अधिकार आहे, देईल नवरा शिव्या, पण तुम्हा आम्हाला अधिकार आहे का त्या तुकारामांच्या पत्नीला कर्कशा म्हणण्याचा? म्हणून इतिहास जो काही महाराज लोकांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने मांडायला सुरुवात केली ती थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे. चला कुठपर्यंत आलो होतो मी? दारामध्ये ती मंथरा उभी आहे आणि काही ना विचारलं, का ग अशी शांत चुपचाप तू क्यों खडी आहे? मेरा राम तो कुशल आहे, माझा राम तर बरा आहे. त्यावेळेला ती मंथरा म्हणते, राम के सिवा इस नगर में कोई कुशल हो सकता है भला? अगर रामापेक्षा कोणी खुश असू शकतं का आज? म्हणले काय झालं, तुला माहित नाही का पोरी? म्हणले नाही. कल राम को राज तिलक होने वाला है. काय म्हणली? उद्या रामाला राज्याभिषेक होणार. अगं ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. वा वा वा, माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. सांग तुला बक्षीस काय देऊ सांग. अगं वेडी झालीस का पोरी? का तुला नाही आनंद वाटत? मला नाही वाटत. का? तू जे विचार करतेस ते मी नाही करत, मी जे करतेस ते तू नाही करत. म्हणजे अगं राम राजा झाला तर राजमातेचा अधिकार कौशल्येला जाईल. काय म्हणते मंथरापा? जर राम राजा झाला तर राजमातेचा जो अधिकार आहे तो कौशल्येला जाईल. मग अगं त्या कौशल्याची दासी बनवून तुला धुणं भांडी करावं लागेल, धुणं भांडी करावं लागेल. मग काही ऐकून घ्यायला तयार नाही. तरी देखील त्यावेळेला मंथरा खाली पडायला लागते. चक्कर येऊन मंथरा जेव्हा खाली पडायला लागते त्याच वेळेला धावत कैकेयी जाते आणि कैकेयीनं त्या मंथरेला धरलं हातानं. त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये जी दुर्बुद्धी, जो विकल्प शिरलेला होता तोच विकल्प आता कैकेयीच्या देखील शरीरामध्ये आहे. कैकेयीच्या हात लावल्याबरोबर, शरीराला स्पर्श केल्याबरोबर जो विकल्प मंथरेच्या शरीरात होता तोच विकल्प कैकेयीच्या शरीरात आला. असा हात लावल्यावर दुर्बुद्धी सुचते का एकमेकाला? पटते का? आज जर सांगितलं तर पटणार नाही. एकमेकाला हात लावला की तुमची दुर्बुद्धी माझ्यात, माझी दुर्बुद्धी दुसऱ्यात होते. असं 2 वर्षापूर्वीचा काळ ऐका, पहा. मेरे प्यारे देशवासी, भाई और बहनों, 2 गज की दोरी मास्क है जरूरी. आठवलं का? काय हात लावायचा नाही एकमेकाला. हात लावला की तुमच्यातला कोरोना माझ्यात, माझ्यातला कोरोना तिसऱ्यात. होतं का नाही असं? तसंच झालं, तसंच झालं. कैकेयी देखील आता कैकेयीच्या बुद्धीमध्ये पालट झाला आणि कैकेयी सुद्धा आता बुद्धी बिघडल्यासारखी बोलू लागली. बोल मंथरा, क्या करू? आता बोल मंथरा, काय करू? अगं तू म्हणतेस तर विहिरीत जीव देऊ का? म्हणले विहिरीत उडी मारायची गरज नाही. ओढाळाच्या संगे सात्विक नाडली. तुकोबारायांच्या भाषेत ऐका, ओढाळाच्या संगे सात्विक नाडली. हिरा आहे हिरा, पण त्या हिऱ्याला जेव्हा ढेकणाचा स्पर्श होतो, ढेकणाचं रक्त लागतं, एका क्षणामध्ये हातोडा मारून, घन मारून सुद्धा हिरा फुटत नाही. हिरा फुटत नाही. खाली आयरन लोखंडाची असते, लोखंडाची आयरन, लोखंडाची आयरन, त्याच्यावर हिरा ठेवा आणि वरून कितीही मोठा हातोडा टाका, किती मोठा हातोडा मारा, त्या आयरनीमध्ये घुसते हिरा. आयरनीमध्ये हिरा ठेवता आयरनी, त्या आयरनीमध्ये घुसते तरी देखील फुटत नाही. पण ढेकणाचं रक्त लागल्याबरोबर त्या हिऱ्याचे माती होते, माती. तसा प्रकार झाला. ओढाळाच्या संगे सात्विक नाडली. तू म्हणशील तर विहिरीत उडी मारायला तयार आहे. म्हणजे विहिरीत उडी मारायची गरज नाही. मग फार पूर्वी एकदा राक्षसांसोबत युद्ध होत असताना तुला तुझ्या नवऱ्यानं वर दिले होते. वर कोणते वर? 2 वर दिले होते. ते मागले नव्हते. तू वर म्हणजे काय हो? तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला आश्वासन दिलेलं असते. काय? मिरगाच्या टायमाला मोठा काय नेकलेस करून आणतो म्हणतो. कापूस विकला की कापसावर एक नेकलेस, आणि ऊसाची पट्टी आली, ऊसाचं बिल आलं की त्याच्यावर एक दाणी. ते तसेच अजून दिलेले नाहीत. गेल्या वर्षी शब्द दिलता नवऱ्यानं, अजून पण केलं नाही. त्याला म्हणायचं वर. ते तुम्ही आता हट्ट करून मागून घ्या. गेल्या वर्षी तुम्ही देतो म्हणले होते नेकलेस,
ऊसाची पट्टी आल्यावर एकदा नेन, कापसाची पट्टी आल्यावर नेकलेस. त्याला म्हणायचं वर. ते वर मागून घे. पहिल्या वरानं काय माग? पहिल्या वरानं माग भरताला राजगादी माग. भरताला राजगादी. बरं दुसऱ्या वरानं 14 वर्षाचा वनवास मागून घे रामाला. पण लक्षात ठेव, दशरथ राजा जोपर्यंत रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वरांची मागणी करू नको. वराची मागणी दशरथ राजा रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत. आता काही उठली आणि काही उठून कोप भवनामध्ये गेली. कोप भवनामध्ये. कोप भवन म्हणजे शयन कक्ष वेगळा, शयन कक्ष वेगळा. शयन कक्ष म्हणजे बेडरूम. बेडरूम मध्ये उठली आणि कोप भवनात गेली. कोप भवन म्हणजे काय? आजच्या परिस्थितीनं पाहिलं तर तेवढ्या जागा राहिल्या नाही घरामध्ये. घर लहान 10 बाय 10च्या रूमवर तर आलो. आता आपण मुंबई पुण्याला गेलं तर एका रूम मध्ये 25-25 जण राहतात महाराज. इथं एक झोपते, त्याच्यावर एक कॉट, त्याच्यावर एक कॉट. कोप भवन म्हणजे सांगतो सोप्या शब्दात, आजकाल महिला मंडळी रुसली घरी तर रुसल्यावर बायका अशा वाकडं तोंड करून बसतात एका कोपऱ्याकडे पाहून. त्याला काय म्हणतो आपण? रुसूबाई रुसू. आणि ते कोपरा म्हणजेच कोपभवन. रुसल्यावर बायकांची बसायची जागा त्याला कोपभवन म्हटलेलं आहे. बायका रुसल्यावर ज्या खोलीत जाऊन बसतात त्याला कोपभवन. त्या कोपभवनात गेली आणि कोपभवनात गेल्यावर तिनं अंगावरचे सगळे भरदारी वस्त्र काढून टाकले, दागदागिने काढून टाकले, एक फाटकी मळालेली साडी अंगावर घातली आणि केस मोकळे सोडून जमिनीवर पडून राहिली. जमिनीवर. काही बायकांच्या सवयी असतात. ऐका, गरमी होऊ लागली, लाईट गेली घरातली, कूलर बंद पडते आणि मग ती फरशी फार थंडगार लागते. त्या फरशीवर लोळतात बाय. का? कारण फरशी फार थंडगार लागायली. घरामध्ये दरिद्री अलक्ष्मी येण्याचे कारण आहे ते. घरामध्ये दरिद्री येण्याचे. केस मोकळे सोडून तसं खाली जमिनीवर पडून राहायचं नाही, निदान काहीतरी अंथरल्याशिवाय. चला, फाटकी साडी, मळकट रंगाची. घरामध्ये सौभाग्यवती स्त्रीनं कधीही कामापुरता का होईना पण शृंगार असला पाहिजे, अंगावर चांगले कपडे असले पाहिजे. हे घरामधल्या सौभाग्यवती स्त्रीचे लक्षण आहे. कोपभवनामध्ये मलिन वस्त्र नेसून, मळके वस्त्र नेसून, अलंकार विरहित सगळे दागदागिने काढून फेकलेले आणि केस मोकळे सोडून पडून राहते. राजे दशरथ कैकेयीच्या महालाकडे येतात. राजा दशरथाला वाटतं आनंदाची बातमी कैकेयीला सांगावी. कैकेयीच्या महालाकडे आले राजे दशरथ आणि मंथरेला विचारलं, मेरी प्यारी राणी कैकेयी कहाँ है? त्यावेळेला मंत्रा म्हणते कोपभवन में. कोपभवन हा शब्द ऐकल्या बरोबर राजा दशरथाला धक्का बसला. कोपभवन? इतक्या आनंदाच्या क्षणी माझी लाडकी राणी कैकेयी कोपभवनामध्ये का गेली असावी? कशामुळे रुसली असावी? वाजवा, शाटीचा आवाज द्या. कोप भवन सुनिए सुकुचे उरावो, भय बस आसे हुडे परई न पावो. राम सिया राम, सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम जय राम. कोप भवन कैकेयी कुठे आहे असं विचारलं मंथरेला. मंथरेनं सांगितलं कोपभवनामध्ये. कोपभवन शब्द ऐकल्याबरोबर दशरथ राजाला डोळ्यासमोर अंधार निर्माण झाला. कशामुळं? एवढ्या आनंदाच्या क्षणी माझी लाडकी राणी कधीच रुसली नाही आणि कधी न रुसणारी, मागित काही देतो म्हणलं तरी काही न मागणारी, कधीच हट्ट न करणारी लाडकी राणी का रुसून बसली असावी? राजे दशरथ विचार करतायत. कोप भवन सुनी सुकुचे उराव, भय बस आग हुडे परई न पावो. राम सिया राम, सिया राम जय राम, राम सिया राम, सिया राम जय राम. हो सुरपति बसई महाबल जाके, नरपति सकले रहि रुखता के. राम सिया राम, सिया राम जय राम,
सोनी सुकुचे उरा. कोप भवन शब्द ऐकला आणि दशरथ राजे विचार करतायत. कोप भवनामध्ये जाताना राजाचे पाय उचलत नाहीयेत, पाय उचलत नव्हते. तरी देखील दशरथ राजे पोहोचले कोप भवनामध्ये आणि पाहिलं अंगावर मळके आणि फाटके वस्त्र. त्या कैकेयीच्या पाहिले, विस्कटलेले तिचे केस पाहिले, जमिनीवर पहुडलेली ती कैकेयी पाहिली आणि दशरथ राजे तिच्या समोर आले. समोर आल्याबरोबर कैकेयी एक नजर कटाक्ष पाहते राजा दशरथाकडे आणि सांगितलं तिने, निकल जाओ यहां से, निकल जाओ. क्या हुआ गजगामिनी, ऐसे क्यों बोल रही हो. राजा दशरथ विनंती करताय, विनवणी करतायत काकुळतीला येऊन. काय झालं, काय झालं लाडके, काय झालं प्रिय, काय झालं सखे असं म्हणतायत. क्या हुआ गजगामिनी, निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखना मुझे, निकल जाओ. कैकेयी क्या हुआ, आप यहां से निकल जाओ. हे सुमुखे, हे सुलोचनी, हे पिकबचनी, क्या हुआ. वेगवेगळ्या प्रकारे विनंती करतायत, वेगवेगळ्या. राजे दशरथ विनंती करतायत. कशी विनंती करतायत, जसं काय नवीनच लग्न झालंय नवरा बायकोचं, बायको रुसली. काय पाहिजे तुला, काय पाहिजे, माहेराला जायचं का, साडी आणून देऊ, अजून काही काही खायला आणून देऊ. नवऱ्यानं बायकोची विनवणी करावी, त्याला शास्त्र मर्यादा सांगितली. नवऱ्यानं बायकोची विनंती तिची मनधरणी केली पाहिजे, केली पाहिजे. पण मला सांगा, घरामध्ये 4 सुना आल्या, आता 4 लेक बरोबरीला आले. तर कोणाचे, राजा दशरथाचे. आणि ते 80 वर्षाचं म्हातारं बायकोच्या अशा हनवटीला धरून जर म्हणत असेल, हे सुलोचनी, हे पिकबचनी, शोभणारी गोष्ट आहे का. जेव्हा काम काम माणसाच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतो, ऐका, काम, क्रोध आणि लोभ हे महत्वाचे 3 शत्रू आहेत. आणि ते 3ही एका ठिकाणी आले. तिथं 3ही कोण कोण आहेत सांगतो, ऐका. राजा दशरथ आहे, बायकोची विनवणी करतोय, बायकोच्या पाया पडायला देखील तयार आहे. म्हणजेच राजे दशरथ काम आहेत, काम. आणि कैकेयी, निकल जाओ यहां से, आपका मुंह नहीं देखना, निकल जाओ. एवढ्या रागाने बोलते. म्हणजे कैकेयी क्रोध आहे, क्रोध. आणि घे वर मागून, घे राज्य मागून, असं जी म्हणायला लावायली ती मंथरा. मंथरा म्हणजे लोभ आहे. लोभ, काम आणि क्रोध हे 3 जण युती झाली रे, झाली. महाराष्ट्राचा सत्यानाश, महाराष्ट्राचा नाही, माणसाच्या आयुष्य, महाराष्ट्राचं उद्या काय व्हायचं ते, पण इथं माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. अयोध्येच्या राज्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, उद्ध्वस्त. का, कारण काम, क्रोध आणि लोभ एकत्र आलेत, एकत्र. ऐका, निकल जाओ यहां से. राजा दशरथ विनंती करतायत. गजगामिनी, हरिणी, सुमुखे, सुलोचनी अनेक प्रकारे विनंती करतायत, पण ऐकायला तयार नाहीये. अगं काय झालं, का नाराज आहे, काय पाहिजे मागून घे, जे मागेल ते दे, जे मागशील ते देणार. नक्की देणार. हो. रामाची शपथ घाला, रामाची. अगं रामाची शपथ, पुन्हा पलटणार तर नाही. आता शब्द दिल्यावर त्या शब्दाला मागत येणार नाहीत. अगं तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, अगं त्या कुळातला आहे मी, त्या कुळातला, हरिश्चंद्राच्या कुळातला, अज राजाच्या कुळातला, इक्ष्वाकू कुळातला. आणि आमच्या कुळाची रीत कशी आहे, रघुकुल रीती सदा चली आए, प्राण जाए परे बचन न जाए. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए परे बचन न जाए. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. रामाची शपथ घेऊन सांगतोय कैकेयी, जे मागितलं ते द्यायची तयारी आहे. रामाची शपथ ऐकल्याबरोबर एवढा वेळ जी जमिनीवर अशी पसरलेली पहोडलेली होती ती उठवून बसली कैकेयी आणि सांगितलं, सुनहु प्राण प्रिय पावन जी का. काय म्हणते कैकेयी, ऐका. सुनहु प्राण प्रिय पावत जी का. प्राणाहून प्रिय असलेल्या हे माझ्या राजा, सुनहु प्राण प्रिय पावत जी का. या प्राणप्रिय शब्दाचे 2 अर्थ सांगतो, ऐका. जिला खरंच दशरथ राजा प्राणापेक्षाही प्रिय आहे
अशी ती कैकेयी. आणि जिला आता फक्त दशरथाचा प्राणच प्रिय आहे, दुसरं काहीच नाही, ती तिचा त्याचा जीवच घेणार त्या दशरथाचा, अशी ती कैकेयी. काय म्हणते, सुन हो प्राण प्रिय पावत जी का, देऊ एक वर भरत गदी का. एका वरानं भरताला गादी मागून घेते. अजून वनवासाचं नाव काढलं नाही. ऐका, देऊ एकवर भरत गदी का, मला भरताला, माझा जो भरत आहे त्या भरताला राजगादीवर बसवा. अग भरताला राजगादी, मला तर सगळे मुलं सारखेच, काही अडचण नाही, देऊन टाकू. तेवढं दुःख झालं नाही राजा दशरथाला, सगळे चारही मुलं सारखे. मग अजून काय पाहिजे, माझा जो दुसरा वर शिल्लक आहे त्या वरानं, ऐका, तापस बेस बिसेस उदासी, तपस्व्यासारखा वेश घालावा. तापस बेस म्हणजे तपस्व्यासारखा वेश असावा. विशेष उदासी, उदासीचे वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यात विशेष उदासी म्हणजे सांगतो, ज्यानं हा वेश धारण केला त्यानं कोण्या गावात जायचं नाही, नगरामध्ये जायचं नाही. ऐका, कोणासाठी मागितलंय अजून सांगितलं नाही, फक्त मागितलं कसं, विशेष उदासी अवस्थेमध्ये राहायचं, कोण्या गावात जायचं नाही, शिजलेलं अन्न खायचं नाही. अगं मग कोणासाठी, तापस बेस विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. 14 वर्षासाठी राहायचं, पण कोण राहायचं, सगळ्यात शेवटी सांगितलं राम वनवासी. राम हा शब्द उच्चारला आणि राजा दशरथाला रडू आलं. का, अगं रामानं तुझं काय बिघडवलं, तू तर म्हणत होतीस की राम साधू आहे, आणि राम जर साधू आहे तर मग रामासाठी वनवास कशासाठी मागतेस, वनवास. हो, राम साधू आहे, मी आजही म्हणते आणि अगोदरही म्हणत होते. कोण म्हणते, काही म्हणते, मी कालही म्हटलं राम साधू आहे, आज देखील म्हणते राम साधू आहे. राम साधू आहे तर मग रामाचं साधूचं काम राजवाड्यात नसतं, साधू कुठं राहतो, वनामध्ये. मग राम जर साधू आहे तर त्यांना वनवासात जावं 14 वर्षासाठी. अगं काय बोलतेस, दशरथ राजे विचारतात, तू माझी पत्नीच आहेस ना, तू रामाची आईच तीच काही आहेस का, तुझा माझा आजपासून संबंध संपला. राजा दशरथाला चक्कर आली, मूर्छा आली आणि खाली पडले. बराच वेळ झालं दशरथ राजे शुद्धीवर येत नाहीत. बऱ्याच वेळानंतर शुद्धीवर आले. राम 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 असं राम राम उच्चारतायत, पुन्हा बेशुद्ध होतायत, पुन्हा शुद्धीवर येत आहेत. रात्र झाली. रात्रभर दशरथाची तीच अवस्था, डोक्यावरचा मुकुट गळून पडला, केस मोकळे झालेले, राजा जमिनीवर पडलेला आहे. 1 तासाभरानं पुन्हा शुद्धीवर येतात, पुन्हा खाली पडतात, पुन्हा शुद्धीवर येतात, पुन्हा खाली पडतात. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर सुमंत नावाचे जे प्रधान आहेत राजा दशरथाचे, ते सुमंत प्रधान कौशल्याच्या महालाकडे गेले आणि चौकशी केली, कौशल्यामाई महाराज दशरथ कुठे आहेत. त्यावेळेला सुमंताला सांगितलं कौशल्येनं, महाराज काल रात्रीपासून कैकेयीच्या महालात गेलेले आहेत आणि तिकडच आहेत अजून. सुमंत आला कैकेयीच्या महालाकडे आणि कोप भवनात जर जाऊन पाहिलं, दशरथ राजे जमिनीवर पडलेले. जमिनीवर पडलेले दशरथ राजे पाहिले आणि कैकेयीला विचारलं, क्या हुआ महाराणी, महाराज दशरथ ऐसे क्यों इस अवस्था में. त्यावेळेला कैकेयीनं सांगितलं, सुमंत आप जाओ और राम को बुला कर लाओ, रामाला बोलून आणा. सुमंतजी घाई गडबडीने रामाकडे आले आणि रामाला सगळा प्रकार सांगितला. महाराज दशरथ चक्कर येऊन जमिनीवर पडलेले आणि काहीतरी विचित्र प्रसंग घडलेला आहे असं वाटतंय, तुम्ही चला लवकर. राम प्रभू आले आणि कैकेयीच्या पुढे हात जोडले. माय, माझ्या बाबाची अवस्था अशी का. कैकेयीला हात जोडून विचारलं, आई बाबा असे का पडलेत. अरे काहीच नाही रे. कैकेयी काय म्हणते, कशी बोलते पहा, कैकेयीची बोलण्याची म्हणजे शैली काय. रामानं विचारलं, आई बाबा असे का पडलेत. अरे काहीच नाही रे. मग 2 वर मागितले, माझे 2 वर शिल्लक होते, ते 2 वर मी मागितले म्हणून बेशुद्ध झालेत. पहा, कैकेयी म्हणजे स्त्रीनं जर मनात आणलं तर कितीही मोठी गोष्ट असली तरी तिच्यावर पडदा कसा टाकायचा कैकेयी करून शिका. कैकेयी त्यावेळेला सांगते, 2 वर मागितले म्हणून तुझा बाप बेशुद्ध झालाय. रामानं विचारलं, आई कोणते 2 वर. अरे पहिल्या वरानं भरताला राज्य मागून घेतलं. आई माझं तर म्हणणं तेच होतं, सगळ्या 4 भावांना राज्य द्या, 4 भावांना द्या. पण वशिष्ठ गुरूंनी सांगितलं तुलाच राज्याभिषेक होणार म्हणून मी तयार झालो, काही हरकत नाही, सगळं राज्य द्यायला तयार आहे मी भरताला. दुसरा वर काय. अरे दुसऱ्या वरानं तुला वनाचं राज्य, वनवास. आई किती चांगली गोष्ट आहे, अयोध्येचं राज्य तरी मर्यादित आहे, एका गावाचं राज्य, सगळ्या वनाचं राज्य भारतातल्या मला येणार आहे. मला म्हणजे मोठं राज्य कोणाला, मला. राम प्रभूचं हृदय पहा,
सगळ्या वनाचं राज्य माझ्यासाठी मागितलं आईस तू. आई जननी तू जननी भई. काय म्हटलेलं आहे? जननी तू जननी भई. जननी म्हणजे जन्म देणारी. आई आज खऱ्या अर्थानं तू जन्म देणारी ठरलीस. म्हणजे रामाला जरी जन्म कौशल्यानं दिला असता तरी रामाला जरी जन्म कौशल्यानं दिलेला असला तरी रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे. म्हणून जननी तू जननी भई म्हटलेलं आहे. रामप्रभूनं आपल्या बापाला आणि कैकेयी आईला वंदन केलं आणि आता वनवासाला निघणार आहेत रामप्रभू. कौशल्येकडे आले. कौशल्येकडं आपली सख्खी आई कौशल्या आणि कौशल्य आईला सांगितलं, आई मी निघालो. अरे कुठं रामा, कुठं निघालास? मी 14 वर्ष वनवासाला निघालो आई. 14 वर्ष. अरे कशामुळं? बाबांनी कैकेयी आईला जे वर दिले होते त्या वराच्या पूर्ततेसाठी मला वनवासाला जावं लागेल. कौशल्यनं आशीर्वाद देण्यासाठी हात वर केला पण तोंडातून शब्द निघत नाहीये. हो, रडावं की हसावं कळत नाही. का रडावं? का ज्या रामाला माझ्या आज राज्याभिषेक होणार होता तो राम वनवासाला जातोय ही रडण्याची गोष्ट आणि हसण्याची. बापानं दिलेल्या शब्दासाठी मुलगा 14 वर्षासाठी वनात जातोय अभिमानाची गोष्ट. कारण बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी, बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी. चिचुंद्री अवस्था म्हटलेलं आहे कौशल्याच्या या अवस्थेला. चिचुंद्री, साप जेव्हा चिचुंद्री गिळतो, चिचुंद्री आहेत तुमच्याकडं? साप जेव्हा चिचुंद्री गिळतो आणि गिळल्याच्या नंतर मग ती ओरडते आणि तेव्हा सापाला कळतं हे काय आहे? उंदीर नाही, हे उंदीर नाही, काय आहे? चिचुंद्री आहे. ती चिचुंद्री गिळलेली असते अर्धवट, तिला बाहेरही टाकता येत नाही, पूर्ण गिळता येत नाही. का? कारण सापानं जर ती गिळली तर मरण पावते आणि ओकून बाहेर टाकली तर आंधळा होते. सापाची तशीच जी अवस्था झाली तशीच इकडं आडन तिकडं विहीर कौशल्याची झाली. हसावं की रडावं कळत नाही. रामप्रभू कौशल्याचा आशीर्वाद घेतात आणि सीतामाईकडे येतात. सीतामाई, सीते आई बाबाची काळजी घे. मी चाललो म्हणजे मला कुठं चालले? मी 14 वर्ष वनवासाला निघालोय. 14 वर्ष मला 14 वर्ष वनवास. मी सुद्धा येणार, मी सुद्धा. सीतामाई काय म्हणते? नुसतं नवऱ्यानं म्हणू द्या तुम्ही, मी जरा भोकरला जाऊन येतो. तिथं का गटुडं पुरले का म्हणतात बायका. नवऱ्याला काय म्हणतात? तिथं का गटुडं पुरले. ही सीता अशी आहे, नवऱ्यासोबत 14 वर्ष वनवासाला स्वतः निघायला तयार आहे. स्वतः निघायला. त्याला सीता म्हटलेलं आहे. सीता 5 पतिव्रता सांगितल्या शास्त्रकारांनी. मला वाटतं मी काल थोडंसं वर्णन त्याच्याविषयी बोललो. त्याच्यामध्ये सीतेचा पहिला नंबर आहे. का नंबर पहिला आहे? कारण सीतेचं चरित्र वाचा. आता सांगितलं मी, दशरथासारखा सासरा आहे, जनकासारखा बाप आहे आणि ब्रह्मांडाचा धनी असलेला राम तो नवरा आहे, तरी देखील वनवास भोगला त्या सीतेनं. म्हणून ती वंदनीय आहे, म्हणून वंदनीय आहे. मी येणार. अगं तुला वनवास म्हणजे काय सोपा वाटतो का? यात्रेत फिरल्या गेले, या लांबकाणीच्या यात्रेत फिरायला गेल्यासारखं जायचंय काय? लांबकाणीची यात्रा म्हणजे वनवास नाही. मग अगं तिथं डोंगर दर्या, म्हणजे डोंगर दर्या माझे भाऊ आहे. भाऊ कसे काय भाऊ? मी धरतीची मुलगी आहे आणि ते डोंगर दर्या काटे कुटे ते बाबळीचे झाड, काट्याचे झाड सगळे माझे भाऊ आहेत. मला स्पर्श देखील, काटा असा टोचणार देखील नाही, मला टोचणार देखील. माझे भाऊबंद आहेत. मी वनवासात येणार नाही. तुला राहून इथं आई बापाची सेवा करायची आहे माझ्या. मालक नाही, जिथं तुम्ही तिथं मी. काय म्हणते ती? जिथं तुम्ही तिथं मी. तुम्ही जर मला सोबत नाही नेलं तर ही सीता आजच जीव देणार. आजच. नवऱ्यानं वनवासात न्यावं याच्यासाठी हट्ट करते. आपल्या बायका बाजाराला सोबत न्यावं, साडी माझ्या मनावर घ्यावी याच्यासाठी हट्ट करतात. पण सीता हट्ट करते वनवासात सोबत न्यायसाठी. वनवासात. चला, दोघेही सीता आणि रामप्रभू आपल्या खोलीतून बाहेर निघाले. रस्त्यामध्ये वाटेमध्ये लक्ष्मण भेटला. लक्ष्मण, दादा कुठं? अरे 14 वर्ष वनवासाला निघालोय कैकेयी आईच्या आणि बाबाच्या वचनपूर्तीसाठी. दादा मी सोबत, मी येणार. आपली आई सुमित्रेकडे परवानगी मागायला गेले आणि सुमित्रेनं सांगितलं जा जा, पण एकदाही मनामध्ये स्वप्नात सुद्धा वाईट विचार येऊ नये. स्वप्नात सुद्धा. लक्ष्मणानं त्यावेळेला प्रतिज्ञा केली, ऐका आई, जर स्वप्नामध्ये वाईट विचार येणार असतील, स्वप्न कधी येतं? जागेपणी येतं का? नाही बाळा, झोपल्यानंतर येतं. मग हा तुझा लक्ष्मण आज शपथ घेतोय 14 वर्ष झोपणार नाही. 14 वर्ष लक्ष्मण झोपलेला नाही बरं का. दारात झोपडीच्या समोर उभंच राहायचं लक्ष्मणानं. 14 वर्ष लक्ष्मण झोपला नाही. 14 वर्ष. तिथून आपली पत्नी उर्मिलेकडे परवानगी घेण्यासाठी आला.
उर्मिला मी जातोय वनामध्ये, 14 साल के लिए जा रहा हूं, 14 साल नहीं आऊंगा, जाओ मेरी दीदी का ख्याल रखो. काय म्हणली उर्मिला? माझ्या बहिणीची काळजी घ्या. बहिणीची म्हणजे सीतेची बहीण. सगळी आता सगळ्या प्रजेमध्ये अयोध्येमध्ये बातमी पोहोचली होती, पसरली होती. सगळ्यांना माहीत झालं होतं रामाला राज्याभिषेक होणार नाही. लावलेले दिवे विझवल्या गेले, दरवाजावरचे तोरणं काढल्या गेले, उभारलेल्या गुढ्या खाली घेण्यात आल्या, रांगोळी मोडल्या गेल्या. राम प्रभू, सीतामाई आणि लक्ष्मण भैया वनात जाण्यासाठी निघालेले. त्यावेळेला काही बसलेली आहे सिंहासनावर. दशरथ राजे खाली जमिनीवर पडलेले, सगळेजण रडत आहेत. त्यावेळेला कैकेयीनं सांगितलं, रामा ते अंगावरचे भरजारी वस्त्र काढून ठेव, तो कंठाहार काढून ठेव. सगळे दागदागिने भारीचे वस्त्र उतरवले आणि वल्कल नेसायला दिले. वल्कल म्हणजे झाडाची साल आणि ते झाडाच्या सालीपासून बनवलेले कपडे अंगावर घालायला दिले. रामानंही तेच आणि लक्ष्मणानंही तसेच कपडे, ते वल्कल नेसले. त्यावेळेला सीतेला सांगितलं, सीते तुला काय वेगळं सांगावं लागेल का? चल ते दागिने वगैरे काढ. 2-4 हार वगैरे गळ्यातले काढले. भारीची साडी सीतामाई उतरवणार, साधी साडी घालणार. त्यावेळेला वशिष्ठ ऋषी आले आणि वशिष्ठांना सांगितलं, खबरदार कैकेयी, तू जे वनवास मागितलास तो रामासाठी मागितलास, सीतेचा त्याच्यामध्ये संबंध नाही. जर सीतेला सुद्धा वल्कल नेसावे लागले असतील, सीतेला सुद्धा जर वल्कल नेसावं लागणार असतील, तर हा वैशिष्ट्य एका क्षणात हे वैभव जाळून भस्म करील, एका क्षणात. त्यावेळेला कैकेयी घाबरली. तिच्या अंगावरचे, सीतेच्या अंगावरचे अर्धवट राहिलेले दागिने ते तसेच राहिले होते, अर्धवट. कारण ते पुढे कामी येणार होते. सगळं विधिलिखित आहे, विधिलिखित. भरत तिथं नाहीये. भरत आणि शत्रुघ्न कुठं? मामाच्या गावी आहेत. वशिष्ठांचा आशीर्वाद घेतला रामानं, लक्ष्मणानं आणि सीतामाईनं. त्यावेळेला राम प्रभू आणि वशिष्ठ दोघांची सल्लामसलत झाली. वशिष्ठानं बरंच समजावण्याचा प्रयत्न केला, पण राम ऐकायला तयार नाहीयेत. त्यावेळेला दशरथ राजे शुद्धीवर आले आणि शुद्धीवर आलेल्या दशरथ राजानं सांगितलं सुमंताला, सुमंता अरे पोरं हट्ट करतायत, राम हट्ट करतोय, लक्ष्मण हट्ट करतोय, जा रथ घेऊन जा, रथामध्ये बसव आणि थोडस फिरव त्यांना. त्यांचा राग शांत झाला, समजूत काढ आणि परत घराकडे घेऊन ये. रथ काढला आणि रथ काढल्याच्या नंतर राम प्रभू, लक्ष्मण आणि सीतामाई रथामध्ये बसलेले वनवासात जात आहेत, वनवासात. त्यावेळेला राजे दशरथ विनंती करतायत, रामा नको जाऊ. राम ऐकायला तयार नाहीत, म्हणून सुमंताला सांगितलं होतं समजूत काढून घेऊन ये, पण ऐकायला तयार नाही. राजे दशरथ, धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू नको वनी राम. राजे दशरथ कैकेयीची हातापाया पडून विनंती करतायत, कैकेयी माझा प्राणाहूनही प्रिय असलेला तो राम वनामध्ये नको पाठवू. धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू नको वनी राम. वना माझी तो कुलदीपक, वना माझी तो कुलदीपक, धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम कैकेयी, धाडू नको वनी राम, धाडू नको वनी राम. धाडू नको वनी राम. राजे दशरथ वेगवेगळ्या प्रकारे विनंती करतायत. सगळी प्रजा विनंती करते राम प्रभूची, नाही आम्ही जाऊ देणार नाही, हम नहीं जाने देंगे. त्यावेळेला सगळ्यांची समजूत काढली राम प्रभूंनी आणि राम प्रभू, लक्ष्मण भैया, सीतामाई रथात बसून निघाले. कौशल्या, सुमित्रा विलाप करतायत. त्यावेळेला तमसा नावाच्या नदीपर्यंत सगळी प्रजा सोबत आलेली आहे. तमसा नावाच्या नदीपर्यंत रात्र झालेली आहे आणि तिथंच आजचा मुक्काम करायचं ठरवलं. राम प्रभूंनी मुक्काम करायचं ठरवलं. मध्यरात्री लक्ष्मण भैया उठले, जागे झाले आणि लक्ष्मण उठल्यावर मोठ्यानं रडतायत. लक्ष्मणाचं रडणं ऐकलं रामानं.
झोपलेले आहेत, रथ सोडलेला आहे, रथाच्या बाजूला सीतामाई आहे. सीतामाईच्या थोड्या अंतरावर राम प्रभू आणि लक्ष्मणबाई आहेत, त्यांच्याही पलीकडे सुमंत आहेत. असे सगळेजण झोपलेले. पण लक्ष्मणाचं रडणं रामानं, जवळजवळ झोपलेले होते दोघं भाऊ, त्यावेळेला लक्ष्मणाचं रडणं ऐकलं रामानं आणि रामप्रभूनं उठले. काय झालं रे लक्ष्मणा? त्यावेळेला लक्ष्मणानं सांगितलं, दादा एका दिवसामध्ये कसं दैव बदललं, एका दिवसामध्ये दैव कसं बदललं. एक दिवसही लागला नाही, एक दिवस, एक तास पुरेसा, एक मिनिट पुरेसा आहे नशीब बदलायला. होत्याचं नव्हतं होतं, नव्हत्याचं होतं. राम प्रभूने समजूत काढली आणि आता ठरवलं, हे सगळे गावकरी, हे सगळे नगरवासी इथपर्यंत सोबत आलेत, पण हे उद्या सकाळी जर हे सगळे उठले तर आपल्याला जाऊ देणार नाहीत. मग रात्रीच्या वेळेला सगळे झोपलेले तोपर्यंतच आपण निघून जाऊ. मध्यरात्रीच्या वेळेला सगळ्याला सोडलं आणि सगळेजण हे सगळे झोपेत आहेत, पण हे तिघ जण राम, लक्ष्मण आणि सीतामाई तिघ जण उठले आणि वनामध्ये निघून गेले. वनामध्ये दुसरा दिवस उजाडला. सकाळची वेळ आणि सगळ्या नगरवासियांनी सुमंतांनी पाहिलं, राम प्रभू नाहीये, लक्ष्मण नाही, सीतामाई नाही, गेले कुठं? सगळेजण म्हणले, राम आपल्याला सोडून गेला. वनवासात 14 वर्ष राम राहणार, आम्ही देखील त्याच पद्धतीचं आयुष्य जगणार अयोध्येमध्ये, त्याच पद्धतीचं. जसं राम प्रभू जगणार तसंच आम्ही पण जगणार. जसा राम वनवासामध्ये कंदमुळं खाणार, तेच अन्न देखील आम्ही खाणार. रामाला शिजवलेलं अन्न खायची परवानगी नाही 14 वर्ष, आम्ही देखील अन्न शिजवून खाणार नाही. राम प्रभू वानप्रस्थ आश्रमात राहणार, वानप्रस्थ आश्रमात म्हणजे संसारिकासारखं नाही, आम्ही देखील वानप्रस्थ आश्रमात राहणार. म्हणून 14 वर्ष अयोध्येमध्ये एकही बाळाला जन्म नाही, 14 वर्ष एकही नवीन बाळ जन्मलं नाही अयोध्येमध्ये. सगळ्या जणांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेला आहे. आता राम प्रभू, लक्ष्मण भैया आणि सीतामाई तिघेही जण कुठे आहेत? वनामध्ये आहेत, वनामध्ये आणि मार्गक्रमण करतायत. आता एकदा भजन करू.